श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनवीत कर जोडून, भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरव पुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुणी सांगा आता, कृपा मूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा पूर्व देखा. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणूनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण. लोकानुग्रहाकारण, स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाहत असे दश दिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकांत, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करोनिया. नमन करी अति विनया, मनोवाक्काय कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी. तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून. विनवीतसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एक चित्ता. दुरोणी करी दंडवता, मठा गेली येणेची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियांसहित राजा आपण, कलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी. मिरविता ती रत्नकोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत. अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसारासी. जरी न देखिजे सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराच. कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत, वळखिली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती. बोलावनिया पुसती, काय चिंतिसी म्हणंत. रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधोनी देवासी, पावला आता या पदासी. म्हणोनी चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछासे भोगावयासी, राज्यभोग तमोवृत्ती. निववी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसी. तुष्ट व्हावया इंद्रियांसी, तुवा जावे म्लेच्छ वंशासी. आवडी जाहली तुझे मानसी, राज्यभोगी जाये त्वरित. ऐकोणी स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपासागरू तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वै दुरानगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्य कारणासी, अवतार घेऊ परियेसी. वेश धरोनी संन्यासी, नाम नरसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाय म्हणोनी. रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारिती. इह भोगिसी की पुढती, राज्य भोग सांग मज. रजक विनवीत श्रीपादासी, झालो आपण वृद्ध वये
प्रियसी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग. ऐकोणी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी तेजिला प्राण तत्काळी जन्माता झाला म्लेच्छ कुडी वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात से परियेसा. महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार से ख्याता सांगेन ऐक नामधारका. ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा. महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार से ख्याता सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची या वाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा. श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तूज सांगेन. स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मन कामना पुरती तेथे. ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे. आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार. अदृश्य होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोणी म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ. कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळिकांसी गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वर प्रदान नाम नवमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.